Force is required to bring about any action. Force is necessary for making an object move, to change the direction of motion, and also to change the shape of an object. ऑब्जेक्टची गती बदलायची असेल, शेप बदलायचा असेल, त्याचं डायरेक्शन चेंज करायचं असेल तर फोर्स हा वापरलाच जातो. त्याच्याशिवाय गोष्टी कोणत्या शक्य होत नाही. मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, फ्रिक्शनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असे फोर्सचे प्रकार आहेत. मस्क्युलर फोर्स, द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. मसल्सचा वापर केला तर मस्क्युलर फोर्स असतो. मशीनचा वापर केला तर तो मेकॅनिकल फोर्स असतो. पृथ्वी, सूर्य, ग्रह यांच्यामध्ये ही ग्रॅव्हिटेशनल शक्ती असते, तर तो एक फोर्स असतो. त्याच्यामुळे सूर्याभोवती सगळे प्लॅनेट्स फिरतात. पृथ्वीभोवती चंद्र फिरतो तो याच कारणाने. आपण उभे आहोत ते याच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. काही कामे करण्यासाठी मॅग्नेटचा वापर केला जातो, ते असतं मॅग्नेटिक फोर्स. मोठ्या प्रमाणातली वजनं कंपनीमध्ये या फोर्सच्या द्वारे उचलली जातात. फ्रिक्शन फोर्समुळे आपण चालू शकतो. बॉल काही वेळानंतर थांबतो, तो सुद्धा याच फोर्समुळे. कॅरमच्या सोंगट्या ज्या सरकतात स्ट्रायकरने मारल्यानंतर, त्या थोडा वेळ सरकतात आणि सर्टन पिरियडनंतर थांबतात, तर या फ्रिक्शन फोर्समुळे. हा फ्रिक्शन फोर्स आपल्याला कमी अधिक करता येतो. जर तेल टाकलं, गुळगुळीत जागा असेल तर तिथे फोर्स कमी असतो, पण खडबडीत आणि रफ सरफेस असेल तर तिथे फ्रिक्शन फोर्स जास्त प्रमाणामध्ये असतो. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा घर्षणाने निर्माण होतो आणि हा घर्षणाने म्हणजे फ्रिक्शनल फोर्स असतो आणि हा रबर, प्लॅस्टिक, एवोनाईट या वस्तूंवर घासल्यानंतर तो आपल्याला मिळतो. थंडीमध्ये कधीकधी आपल्या अंगाला कपडे चिकटतात, तर हे जे कपडे चिकटतात ते या फ्रिक्शनल फोर्स जो इलेक्ट्रोस्टॅटिक निर्माण होतो फोर्स त्याच्यामुळे घडतं.